ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। लोकसभा निवडणुकीत रंग दाखवणाऱ्यांचा व्याजाचाही हिशोब चुकता करणार खासदार संजय पाटील। सांगली लोकसभा निवडणुकीत रंग दाखवणाऱ्या नेत्यांचा व्याजासहित हिशोब चुकता करणार असा इशारा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिला। लोकसभा निवडणुकीनंतर आज प्रथमच खासदार पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला। गत 3 महिन्यांपूर्वी भाजप कोर समितीची बैठक झाली होती। त्या बैठकीत भाजपचे केंद्रीय व राज्य निवड समिती सांगली मतदारसंघातून जो कोणी उमेदवार देईल त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही सांगली जिल्ह्यातील सर्वच भाजप नेत्यांनी दिली होती। मात्र कोर समितीमधीलच काही प्रमुख नेत्यांनी ऐन लोकसभा निवडणुकीत आपला खरा रंग दाखवला। त्यात माजी राज्यमंत्री अजित घोरपडे व माजी आमदार विलासराव जगताप यांच्याबाबत प्रथमपासूनच शंका होती। ती निवडणूक काळात सर्वांसमोर उघड झाली। त्यामुळे आपण या दोघांनाही निवडणूक प्रचारात सहभागी होण्याची विनंती करायला गेलो नाही। मात्र भाजपसह महायुतीच्या काही नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आत एक आणि बाहेर एक असा प्रचार केला। या नेत्यांनी यापूर्वीच्या निवडणुकीत काय केलं आणि आताच्या लोकसभा निवडणुकीत काय करीत होते याची संपूर्ण कल्पना आली होती। या सर्व शक्यता गृहीत धरूनच आपण या लोकसभा निवडणुकीत उतरलो होतो। विरोधी उमेदवारही अंतिम टप्प्यात भावनिक वातावरण निर्माण करण्यात व आपल्या विरोधात खोटा प्रचार करण्यात काहीसा यशस्वी ठरला। तरीही सर्वसामान्य मतदाराच्या पाठबळावर 1 लाखाहून अधिक मताधिक्याने आपला विजय निश्चित आहे असा दावाही खासदार पाटील यांनी केला। भाजप नेते माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या त्या ऑडिओ क्लिपची शहानिशा केली जाईल। त्यात तथ्य आढळल्यास तसा अहवाल भाजप प्रदेश समितीकडे पाठवला जाईल असे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी सांगितले। केलं पण आपण रडीचा डाव करणारी माणसं नाही, आपण लढणारी माणसं आहोत। 4 तारखेनंतर ते सगळं कळेल। कुणी कुणी कसं केलं, कुणाच्या बैठका झाल्या, कुणाच्या बंगल्यावर बसले, कोणाच्या फार्म हाऊसवर कोण आलं, कशा सुरुवाती झाल्या, कोण काय करत होतं, सगळे प्रयत्न झाले। पण जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं तो निभाव निश्चितपणानं आहे। परमेश्वराची कृपा आहे, लोकांचे आशीर्वाद आहेत, चांगलं घडेल। नाही, तसं काही घडू शकणार नाही आणि तसं पार्टीमध्ये काय ऐकलं जाईल अशी स्थिती नाही। पक्ष देईल त्याचं काम करायचं असं ठरलं होतं। त्यांनीच ठराव सांगतील दादा काय झालं। जिल्हाध्यक्ष म्हणून 2 गोष्टीचं स्पष्टीकरण आवश्यक आहे। मी जे विचारलं मगाशी, एक ऑडिओ क्लिप जी व्हायरल झालेली आहे त्याची शहनिशा करण्याचं काम सुरू आहे। त्याची शहनिशा प्राप्त झाल्यानंतर हा राज्यपातळीवरचा निर्णय घेण्याचा अधिकार असल्यामुळे राज्यपातळीवर त्याचा अहवाल जिल्ह्याकडून राज्यपातळीवर जाईल आणि पक्षाची शिस्त तर मोडून वेगळं कोणी काही केल्याचं सिद्ध झालं तर निश्चितपणानं पक्ष शिस्तभंगाची कारवाई करेल। राज्यपातळीवर त्याची शिफारस जिल्हाध्यक्ष म्हणून निश्चितपणानं देईल। दुसरी गोष्ट आपण मगाशी विचारलं चालू आहे त्याची पडताळणी करायची। पक्ष म्हणून आमची वेगळी यंत्रणा आहे, जिल्हा स्तरावर मागवलेला आहे प्रदेशाध्यक्षांनी आणि तो अहवाल करण्यासाठी जे आवश्यक तांत्रिक बाब आहे त्याची पडताळणी करून आम्ही तो अहवाल त्यांना सादर करणार 4 तारखेला। ज्यांचा आवाज आहे त्यांच्याशी काही चर्चा झाली का? हे पक्षांतर्गत गोष्ट असल्यामुळं चर्चा झाली न झाली हे इथं सांगणं योग्य नाही, परंतु त्याची पडताळणी पूर्ण झाल्यावर निश्चितपणानं तुम्हाला 4 जून नंतर निर्णय झालेला समजेल। त्याची वेगळी प्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून घेईल।